तुळजा तुळजा थांब तुळजा तुळजा थांब तुळजा तुळजा थांब 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 ना तुळजा. हे बघ घरात सांगून काहीच उपयोग होणार नाही अगं. आणि तू दाजींना जर सांगशील ना तर ते गप बसणार नाही माणूस आणि विषय कुठल्या कुठं जाईल. तेच हवंय मला. पण तेजूला मी आता इथे अजिबात राहू देणार नाही. तिच्या बाळांच्या जीवावर उठणाऱ्या लोकांमध्ये ना ती अजिबात सेफ नाहीये. कळत नाही कळत नाही मग सांगितलेलं कळलं नाही तुला. अरे घरातली बाई म्हणजे जागीर वाटली का तुला? तिचं सगळं तू ठरवायला. तिच्या पोटचं बाळ ही तुझी देण असली तरी ते तिच्या रक्ता मासापासून बनतं हे विसरू नको. अरे त्याच लटकं तोडायला निघालास का? का तर पोटात पोरगी असण्याची शक्यता आहे म्हणून. लाज वाटली पाहिजे तुला. तर पोरगी म्हणजे घरची लक्ष्मी असती, घरचा मान असतो. मुली एवढा जीव ना मुलगा पण लावत नाही आपल्या आई बापाला. माहितीये का तुला? अक्कल आहे का तुला? अरे तिच्या येण्यानं तुझं घर उजळून निघल आणि तू तिच्याच आयुष्याचा अंधार करायला निघालास. जर असं वागलास ना तर तुझं शेवट माझ्या हातनं होईल, लक्षात ठेव. पण तू काय तिचा जीव घेणार आहेस? त्याच्या आधी मी तुझा जीव घेऊ. बघितलंस सूर्याकडे? एका अनोळखी बाईसाठी तो एवढं सगळं करतोय. तू तर त्याच्या बहिणीसोबत एवढा मोठा गुन्हा करायला निघालास. हे सगळं जर त्याला कळलं तर तू तुझी काय अवस्था करेल याचा फक्त विचार करतो. मला तर वाटतं ना तो तुला जिवंतच सोडणार नाही. हे बघ तुळजा मी परत असं नाही करणार. माझं ऐक ना. तू दाजींना जर काय सांगायला गेलीस ना तो माणूस मला आयुष्यभर बाळांचं तोंड पण बघून देणार नाही ग. स्वतःच्या गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासाठी आजवर जन्मालाही न आलेल्या बाळांचा परत परत आधार घेत आलात तुम्ही. आणि आज त्यांच्याशीच मला बोलवतही नाहीये. पहिली हा माणूस दया करण्याच्या लायकीचाच नव्हता कधी. माझ्या बाळांसाठी आपण हे सगळं दादाला नको सांगायला. आता कुठे घरात चांगले दिवस आले. या बाळांच्या चावलीने माझ्या मनात आनंदाचा बहर आलाय. या सगळ्यामुळे परत वातावरण खराब होईल. तेजू अगं अजून सोकावेल तो याने. का म्हणून पाठीशी घालायचं याला आपण? जो माणूस स्वतःच्या बाळांबद्दल असा विचार करू शकतो ना. आईच्या जातीनं कसं घरातल्या कामात स्वतःला गुंतवून घ्यावं. उगाच पैशाच्या मागे पळून हाय. सगळेच कशी नोकरी करण्याइतकी हुशार नसते ती. माणसानं कसं अनुभवातनं शान व्हावं. नानी तुम्ही जिंकलात, मी हारले. बस झालं समाधान. तसे बी तुमच्या दृष्टीनं मी नोकरी करणं योग्य नव्हतेच ना. मग राहू दे ना. आता निदान मी घरातलं तरी समजा काम करते. तुमची इच्छा पूर्ण झाली आहे ना. मग कशा लोकच बडबड करताय? बाया घ्या. मी म्हटलं तुला वाईट वाटलं असेल म्हणून जरा सांत्वन करावं. पण नाही, तुला तर माझ्या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटतं या. जाऊ दे आता मी तरी काय करू ग? नानी तुम्हाला पण माहिती तुम्ही सांत्वन करत होता की माझ्या जखमेवर मीठ चोळत होता. ए तोंड सांभाळून बोल बर का. काय बोलतीस ग? हा उगाच तोंड चालू नकोस हा. मला काय दुसरी कामं नाहीत का? आणि घरातल्या कामाचं कुणाला कौतिक सांगतीस ग? राब 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 ते घरात. हा ती वळू आणि ही दोघं सगळी काम करतात बघ. आपण काय आता आयत बसून खातोय घरात. ओ तुम्ही तर अजाबात बोलायचं ना म्हणजे सांगून ठेवती या. झालं का आता? मी एवढं सांगतोय सगळी कामं करतात म्हणून तरी हिला कळलं ना वे. उगाच राग करते. आता माझ्या सगळ्या गोष्टी तुला वाईट दिसतात. त्याला मी काय करू? तुम्ही किती खबड बोलताय ना ती चांगलं कळतंय मला. सुनाला बोलली म्हणून तुम्ही माझ्या जिमला वळू बोललात का नाही? राहा बोलत. पण एक दिवस माझं जिम टाकल ना तेव्हा एक एकाकडे बघीन. तर घ्या सुनाला डोक्यावर बसवून. धनुष अगं अजून किती डोळे बोली करशील पुरी? झालं ते झालं. दुसरं काहीतरी चांगलं होणार असेल बघ. आपल्या हातात काय प्रयत्न करायचं ते करत राहायचं बघ. नको काळजी करू. डॉक्टर अपॉइंटमेंट होती आमची.
सोनोग्राफी करायची होती. आज जर मी वेळेत पोहोचले नसते तर तेजूची बाळ. वाजली किती? किती वेळ काम करणार आहेस? झोपायचं नाही का तुला? झालंच आहे, येते मी. चल. सूर्य ऐक ना, तेजूच्या डोळा जेवणाच्या कार्यक्रमानंतर आपण तिला इथेच थांबून घेऊयात का? आता तेजूच्या विषय मधनं कुठून आला? अरे नाही, म्हणजे असं सहज डोक्यात आलं म्हणून विचारलं. ठीक आहे, हरकत नाही. असं पण पाहिलं आपण बाळणपणासाठी 7व्या महिन्यात माहेरी आणतोच की. तिला पण आणणारच आहे आपण. पण आपण पण आता मनावर घेतलं पाहिजे ना. हो का? हा, आता बायकोला दवाखाना उडून दिल्यापासून ती कोणाची तरी बायको हे विसरूनच गेली ती. मिस्टर सूर्यकांत जगताप, मी तुमची बायको आहे हे लक्षात आहे माझ्या. पण हे माझं क्लिनिक आहे आणि इथे मला आगाऊपणा चालत नाही हे तुमच्या लक्षात आहे का? जा तू, येते मी. आता दवाखान्याची वेळ संपली. आता तू माझी बायको आहेस आणि तू माझ्याबरोबर येणार. अरे थांब, येत ऐक. आता काय ऐकणार नाही तुझं? सूर्य